डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील पीडित वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे। लोकशाहीच्या माध्यमातून विश्वातील सर्वात मोठा देश घडवण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। त्यांचे विचार, आचरण, त्यांचे साहित्य समाजाला दिशादर्शक आहे। भीमज्योती यात्रा ही समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी अकोल्यात व्यक्त केला। भारताची भीमज्योती यात्रा बाबासाहेबांच्या विचारानं कृतीनं घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीनं भाजपनं महाराष्ट्र अनुसूचित जाती आघाडीच्या माध्यमातून त्यांना नमन करून सुरू केली आहे। ही यात्रा अकोल्यातील सिटी स्पोर्ट इथं आल्यानंतर अकोलेकरांनी तिचं स्वागत केलं। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पुणकर, आमदार रणधीर सावरकर, आघाडी विश्वजित गायकवाड यांच्यासह मान्यवर आणि नागरिक देखील उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चामार्फत आज भारताची भीमज्योत ह्याचा आज कार्यक्रम अकोल्यामध्ये झाला। मी या कार्यक्रमामध्ये सांगू शकतो की मला समजलेले बाबासाहेब आणि मला समजलेली भारतीय जनता पार्टी हा दोघांचं जर सांगड आपण घातलं तर मला असं वाटतं की आपल्या समाजासोबत पूर्ण भारताची प्रगती या ठिकाणी होऊ शकते। भीमज्योत कार्यक्रमामध्ये आम्ही जे काही दाखवलेलं आहे ते एकदम सत्य दाखवलेलं आहे। म्हणजे त्याचे सगळे रेफरन्सेस आहेत, ते सगळे रेफरन्स आम्ही बाबासाहेबांच्या लिहिलेल्या पुस्तकातून घेतलेले आहेत आणि हे सगळे आकडेवारी जी आहे ती सरकारी वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे। आणि मला असा कार्यक्रम आता पूर्ण काल नागपूरमध्ये झाला, आज अकोल्यामध्ये झाला, आता परवा आता नाशिकमध्ये आहे, त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये आहे, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर सोलापूर, पुणे आणि मुंबई अशी भीमज्योत पूर्ण महाराष्ट्रभर फिरून चैत्यभूमीमध्ये ती आम्ही समर्पित